रुग्णालयावर औंदाणे फाट्याजवळ नंदुरबारहून नाशिककडे येणाऱ्या बसने पुढे चालत असलेल्या ट्रकला जब्बर धडक दिल्याने 15 प्रवासी जखमी झालेत। मंगळवारी सकाळी 8:30 वाजेच्या सुमारास नंदुरबारहून नाशिककडे जाणाऱ्या बसने पुढे चालत असलेल्या तामिळनाडू येथील ट्रकला पाठीमागून जब्बर धडक दिल्याने बसमधील 15 प्रवासी जखमी झाले। जखमींना सटाणा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। माजी आमदार संजय चव्हाण यांनी जखमींची भेट घेऊन विचारपूस केली। गंभीर जखमींना मालेगाव येथील सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले असल्याची माहिती डॉक्टर विजय शिवदे यांनी दिली। आज सकाळी यशवंतनगर औंदाणे शिवारा नंदुरबार नाशिक बसला चालकाचा डावा सुटल्यामुळे ॲक्सिडेंट झाला। ॲक्सिडेंटमध्ये 14 प्रवासी जखमी झाले। 14 प्रवाशांना ग्रामीण रुग्णालयात पुढील उपचारासाठी आणण्यात आले। सर्व पेशंटची तब्येत व्यवस्थित आहे। त्याच्यापैकी 4 थोडेसे गंभीर जखमी असल्या कारणाने ग्रामीण रुग्णालयात आम्ही त्यांना प्राथमिक उपचार करून मालेगाव येथे पुढील उपचारासाठी संदर्भित केलेले आहे। उर्वरित बाकीचे सर्व प्रवासी सुस्थितीमध्ये आहेत। त्यांची ट्रीटमेंट ग्रामीण रुग्णालय सटाणा येथे अत्यंत व्यवस्थित पद्धतीने केली जात आहे। सदर रुग्णांची विचारपूस करण्यासाठी सटाणा शहराचे माजी आमदार संजय चव्हाण देखील येऊन गेलेले आहेत। त्यांनी अत्यंत काळजीपूर्वक सर्व प्रवाशांची चौकशी केली। बाकीचे पेशंट आपण अजून काही वेळ ग्रामीण रुग्णालयात ठेवणार आहोत। ट्रीटमेंट पूर्ण झाल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात येईल।